कोरेगावातील अपहरण प्रकरणी पोलिसांवर थेट आरोप, तपास अधिकारी निष्क्रिय, माजी सैनिकांचा शुक्रवारी धडक मोर्चा. अल्पवयीन मुलीच्या अपहरणाच्या गंभीर प्रकरणात तब्बल 1 महिना उलटूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने कोरेगाव तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात थेट पोलीस अधिकाऱ्यावर निष्क्रियतेचे आरोप होत असून माजी सैनिकांनी आक्रमक भूमिका घेत शुक्रवारी कोरेगाव येथील तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. माजी सैनिक लक्ष्मण नवनाथ जगताप यांच्या 17 वर्ष 9 महिने वयाच्या मुलीचे दिनांक 11 मार्च 2026 रोजी अतिश मुकुंद जावळे याने एकतर्फी प्रेमातून कोयत्याचा धाक दाखवत अपहरण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दिनांक 12 मार्च रोजी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मात्र त्यानंतरही आरोपी मोकाट फिरत असून मुलीचा अजूनही थांगपत्ता लागलेला नाही. या प्रकरणाच्या तपासात पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ आणि तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अतुल जगदाळे यांनी दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप माजी सैनिक व जगताप कुटुंबियांनी केला आहे. तपासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले तसेच कुटुंबियांना मानसिक त्रास देण्यात आला असा संतप्त आरोप करण्यात येत आहे. दरम्यान वाढत्या दबावानंतर पोलीस अधीक्षकांनी हा तपास साताऱ्याच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला. मात्र तिथेही कोणतीही ठोस प्रगती न झाल्याने संताप अधिकच वाढला आहे. 1 महिना उलटूनही ना आरोपी अटकेत ना मुलगी सापडली. हा पूर्णपणे पोलिसांचा निष्क्रियपणा की संगनमत आहे असा थेट सवाल माजी सैनिकांनी उपस्थित केला आहे. या पार्श्वभूमीवर सैनिक हो जागे व्हा, एकजुटीचा धागा व्हा अशी जोरदार हाक देत शुक्रवार दिनांक 10 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता कोरेगाव तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी व तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांना निवेदन देऊन पोलिसांच्या कारभाराचा जाब विचारला जाणार आहे. या आंदोलनात सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील माजी सैनिक, सैनिक फेडरेशनचे पदाधिकारी तसेच शहीद जवानांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. आंदोलनात सहभागी होताना रेजिमेंटची कॅम्प कोट व मेडल परिधान करून उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आता पुरे झाले अन्याय, न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार. आता पुरे झाले अन्याय, न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार असा इशारा देत माजी सैनिकांनी प्रशासनाला थेट आव्हान दिले आहे. या आंदोलनामुळे कोरेगाव तालुक्यातील वातावरण अधिकच तापले असून प्रशासनाची मोर्चा होईपर्यंत कसोटी लागणार आहे हे मात्र निश्चितच.